मराठवाडा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे कैलासवासी विनायकराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय काव्य वाचन व वक्तृत्व स्पर्धा या निमित्ताने येथे उपस्थित शिक्षक वृंद तसेच आम्हा स्पर्धकांना लाभलेले परीक्षक तसेच आपण सर्व, मी गायत्री अविनाश चव्हाण MIT पॉलिटेक्निक रोटेगाव येथील विद्यार्थी. माझा विषय मोबाईल शाप की वरदान. आणि मला असं वाटतं की मोबाईल वरदान म्हटलं तर विधीने सेकंद आपण जगापर्यंत पोहोचू शकतो आणि मोबाईल शाप म्हटलं की त्याचा इतका अतिरेकी वापर झालाय की त्याच्यातून भावना बाजूला राहिल्या आणि काहीतरी कृत्रिमपणा त्यामध्ये उरला. आपण आजकाल 2-2, 2.5 वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाईल देतो. बरं देतो तर देतो, बाप इतकं कौतुकानं सांगताय मला येत नाही ते त्याला येतोय म्हणतोय. आजकाल अडचण काय झाली आहे माहिती? आम्ही लहान असताना आम्हाला आमचे शिक्षक लोक सरळ उभा करायचे आणि विचारायचे 12 पंचे किती. आम्ही पटकन उत्तर द्यायचो. आता मुलाला विचारा 12 पंचे किती, थांबा तो मोबाईल काढतो. आमची पिढी काय झाली आहे? मागील 2-3 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकावा झाला आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल्स दिले. आता तीच पिढी मोबाईलच्या इतकी अधीन झाली आहे की ती स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही, ती स्वतःच्या कुशल क्षमतेचा वापर करत नाही, ती स्वतःच्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही. ती पिढी आता फक्त आणि फक्त मोबाईलच बघते आणि मोबाईल आपल्या मुलांना वापरत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. 2080 सालीच्या डॉक्टरकडे जर एखादी बॉडी पोस्टमॉर्टम साठी नेली तर तो डॉक्टर झटकन ओळखेल की ही बॉडी 2022 ची आहे. कोणीतरी विचारेल तुम्ही कसं काय ओळखलं, तर तो सांगेल की त्याच्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा त्याच्या अंगठ्याचा आणि त्याच्या या बोटाचा विकास सर्वात अधिक झालाय. म्हणे का, तर म्हणे नाही, तो या बोटानं फक्त कीपॅड दाबत होता आणि या बोटानं तो फक्त स्क्रीन फिरवत होता, बाकीच्या अवयवांचा तो वापरच करत नव्हता. तुम्हाला माहितीये आपल्यालाही शेपटी होती, वापर झाला नाही, निघून गेली. आता आपण फक्त या 2 बोटांचा वापर करतो. तर ज्याचा या 2 बोटांचा विकास झालाय तो 2022 आहे. आपण फक्त आजकाल या 2 बोटांवर चालतोय. आपण आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, आपण आपल्या मेंदूचा वापर करत नाही, आपण आपल्या कुशल क्षमतेचा वापर करत नाही, आपण आपल्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही आणि ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती नंतर आपोआप गळून पडते. ही गोष्ट आपण लवकरात लवकर लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे जे आपल्यात आहे ते आपण ओळखलं पाहिजे. परवा मी एका मुलाला प्रश्न विचारला, काय 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हटलं अरे 100 मीटर पळशील का? तो म्हटला हा करतो प्रयत्न. म्हणे करतो. अरे फक्त 100 मीटर सांगते तुला, पुढे 5 किलोमीटर सांगते. म्हणे करतो प्रयत्न. म्हणे नाही करतो प्रयत्न. म्हटलं ठीक आहे, मग 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? तो परत 2 मिनिटं माझ्याकडे बघत बसला. म्हटलं अरे 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? म्हणे 5 मिनिटं तर लागतील. म्हटलं 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचा रेकॉर्ड फक्त 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद मान, 15 सेकंद मान, 25 सेकंद मान का 5 मिनिटं? म्हणे माझं मला माहिती आहे ना. म्हटलं अरे त्याला परत विचारलं तुला 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? म्हणे सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. म्हटलं ठीक आहे. तेवढाच त्याचा मित्र पाठीमागून पळत आला. अरे पळ कुत्र पिसाळ, इतक्या भयानक पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. म्हटलं अरे तो ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 7 सेकंद लागले, तू 5 सेकंदात 100 म्हटलं मग कुत्र मागं लागलं होतं. माझे 100 मीटर 5 सेकंदात 100 मीटर पळण्याची ताकद तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? मैदानावर आल्यावर. पण आजकाल मुलं मैदानावरती दिसत नाही. इकून तिकून ते मैदानावरती आले पण ते शेजारच्या बाकड्यावर बसून मोबाईल बघतायत. मोबाईलच्या इतके अधीन झाले की आमची पिढी आमच्यातली स्वतःतली कुशल क्षमता ओळखत नाही, स्वतः गुण काय आहे ते ओळखत नाही, स्वतःच्या कुशल क्षमतेला ताव देत नाही आणि आम्ही कुठे पुढे जाणार आहोत, कुठे आपली पिढी चालली आहे. पुढच्या पिढीसाठी नक्कीच मोबाईल धोका ठरणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी मोबाईल नक्कीच मोबाईलचं व्यसन हे शाप नाही वरदान ठरलं असतं. पण त्याचा आजकाल इतका अतिरेकी आणि वेगळा वापर झाला आहे की ते नक्की
नक्कीच शाप ठरायला कारण ठरेल. त्यामुळे आपल्यात काय आहे आपण हे ओळखलंच पाहिजे. प्रत्येकात प्रत्येक गोष्ट असेलच असं नाही, पण आपल्यात काहीच नाही असं कधीही होत नाही. आपल्यात कोणती ना कोणती एखादी गोष्ट नक्कीच असते. प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता एखादा गुण लपलेलाच असतो. त्या गुणाला आपण वाव दिला पाहिजे, त्या गुणाला आपण विकसित केलं पाहिजे. नक्कीच आपण मोबाईल पासून थोडंसं दूर येऊन आणि आपल्या आयुष्यात ताव दिला पाहिजे. आपण मैदानावर आलोच पाहिजे. ते 1 तास आपण अभ्यास करतो ना, 1 तास आपण मैदानावर खेळलोच पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, त्याने तुमची बुद्धी तेज होईल. त्यात तुम्ही पाठांतर करा, त्याने तुमची स्मरणशक्ती वाढेल. जितका अधिक यश मिळेल. पण जेव्हा आपण मोबाईल पासून दूर जाऊ. मोबाईल वापरा पण कामापुरता, त्याचं व्यसन नको लागायला. एवढं बोलते, इथेच थांबते. थँक्यू.